पल्लवी तू? हो रे. हे घे. मोबाईल? अरे आपल्या प्रोजेक्टसाठी ते काय ना सारखं सारखं सिम कार्ड बदलायला लागू नये म्हणून हा मोबाईल माझ्या घरी पडून होता. पण काम झाल्यावर परत दे हा. नक्कीच. आणि तू खूप करते नीतूसाठी. दॅट्स व्हेरी नाईस ऑफ यू. कम ऑन यार, इतना तो बनता है. बेस्ट फ्रेंड आहे माझी. चल मी येते हा. पण तू आठवणीने फोन कर हा प्लीज. शुअर. चल गुड लक. बाय. हॅलो. हाय नीतू. येस. नीतू आभास है. आरजे आभास. हाय. आभास, तुम्ही तू म्हणजे तू मला ऍक्च्युअल मध्ये कॉल केलाय? नाही म्हणजे ऑनेस्टली ना मला वाटलंच नव्हतं की ह्या जन्मात ते शक्य होईल. मी हो गॉड. आभास, मी तुला जे मेल केलंय ना ते जर पत्र असतं ना तर मी ते स्वतःच्या रक्ताने लिहिलं असतं. खरंच तुझा विश्वास बसावा म्हणून. पण मी त्या मेलमध्ये जे काही लिहिलंय ना ते अगदी अक्षर आणि अक्षर खरं आहे. आभास, मला तुला एकदा भेटायचंय. म्हणजे माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. भेटूया ना प्लीज. नीतू, सगळ्यात आधी मी तुझे आभार मानतो की तू माझ्यावर एवढं प्रेम करतेस. आजच्या स्वार्थी जगात कोणी आपल्यावर एवढं प्रेम करणं म्हणजे खूप आनंदाची गोष्ट. आणि मी खरंच तुझ्या प्रेमाची कदर करतो. बघ नीतू, वाईट वाटून घेऊ नकोस, बट आय एम मॅरिड. आय नो तुझा अपेक्षाभंग झाला. इनफॅक्ट प्रेमभंग म्हणालो तरी काय हरकत नाही. माझ्यावर निस्वार्थी प्रेम केलंस. हे बघ, तुला वाईट वाटणं हे साहजिक, पण मी मॅरिड आहे हे सुद्धा एक सत्य आहे. आणि आपण कितीही प्रयत्न केला तरी आपण हे सत्य बदलू शकत नाही. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहायला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स से? नाही. सॉरी. इट्स ओके. हे
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.